महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत श्री शिवाजी तरुण मंडळाने उत्तरेश्वर संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांचा सामना झाला। पूर्वार्धात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ करण्यात आला। सामन्याच्या 5व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या दर्शन पाटीलच्या पासवर संकेत साळोखेने गोल करत श्री शिवाजी संघास 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली। लगेचच सामन्याच्या 6व्या मिनिटाला उत्तरेश्वरच्या इलेनसा शर्मा याने डी बाहेरून फ्री किकवर गोल करत सामना 1-1 बरोबरीत आणला। गोलची आघाडी वाढवण्यासाठी श्री शिवाजी संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या। सामन्याच्या 11व्या मिनिटाला श्री शिवाजी संघाच्या हर्ष जरगच्या पासवर संकेत साळोखेने गोल करत 1 गोलची आघाडी घेतली। मध्यंतरापर्यंत सामना श्री शिवाजी संघ 2-1 गोलने आघाडीवर राहिला। उत्तरार्धात गोलची आघाडी वाढवण्यासाठी उतरलेल्या उत्तरेश्वर संघाच्या खेळाडूंनी जोरदार चढाया केल्या, मात्र गोल करण्यात यश आलं नाही। सामन्याच्या 63व्या मिनिटाला उत्तरेश्वर संघाच्या संकेत कांबळे याने श्री शिवाजी संघाच्या संकेत साळोखेस डी मध्ये धोकादायकरित्या अडवल्याने श्री शिवाजी संघास पेनल्टी देण्यात आली। पेनल्टीवर संकेत साळोखे याने अचूक गोल करत 3-1 गोलची आघाडी मिळवत संकेत साळोखे याने महापौर चषक स्पर्धेत दुसरी हॅट्रिक करण्याचा मान मिळवला। संपूर्ण वेळेत उत्तरेश्वर संघास गोलची आघाडी वाढवता न आल्याने हा सामना श्री शिवाजी तरुण मंडळाने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाचा 3-1 गोलने पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला। श्री शिवाजी संघाकडून संकेत जरग, विशाल पाटील, इंद्रजित चौगले, करण चव्हाण बंदरे, योगेश कदम यांनी तर उत्तरेश्वर संघाकडून तेजस वालके, अथर्व पाटील, तुषार पुनाळकर, विश्वजित भोसले यांनी उत्कृष्ट खेळ केला। उद्या दुपारी 4 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांचा सामना होणार आहे। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाज अत्तार, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।